अभिजात साहित्यातून जगण्याला बळ व प्रेरणा मिळते. प्राचार्य नागोराव कुंभार. अभिजात साहित्य हे शाश्वत मूल्यांचे केंद्र असून मानवी जीवनाच्या अंतरंगावरही परिणाम घडवत असते. मानवतावादही रुजवू शकते. त्याचबरोबर सभ्य समाज व सभ्य माणूस घडवत असते, असे मत संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नागोराव कुंभार यांनी व्यक्त केले. शिरूर अनंतपाळ येथे साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानातून श्री अनंतपाळ नवयुवक वाचनालयाच्या वतीनं 2 दिवसीय साहित्य संमेलन मोरिया लॉन्समध्ये जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनात शनिवार दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष श्री कुंभार बोलत होते. कार्यक्रमात ॲडव्होकेट संभाजीराव पाटील, कवी देविदास फुलारी, फ.म. शहाजिंदे, श्रीधर नांदेडकर, डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक दगडू लोमटे, ग्रंथालय संघाचे राज्याध्यक्ष गजानन कोटेवार, सुनील हुसे, धनंजय गुडसुरकर, युवराज जाधव, प्रभाकर कापसे, प्रभाकरराव कुलकर्णी, राम मेकले, संतोष करमले, प्राध्यापक रणधीर शिंदे, राम मोती पवळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना कुंभार म्हणाले की दिशाहीन तरुण पिढीच्या समोर तालुका स्तरावर ग्रंथालयासारखे संस्कार केंद्र उभारले पाहिजेत. साहित्यिकांच्या साहित्यातून संस्कार झाले पाहिजेत. साहित्य संमेलनाची गरज तेवढ्यासाठीच आहे. नैतिक शक्ती साहित्यातून निर्माण होऊ शकते. नैतिकता निर्माण करण्याची ताकद साहित्यात असते, असंही ते म्हणाले. तर शिंदे, नांदेडकर, डॉक्टर कुलकर्णी, फुलारी, हुसे, डॉक्टर कोटेवार आदींची भाषणे यावेळी झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत अध्यक्ष LB आवळे यांनी मांडलं, तर सूत्रसंचालन राजेंद्र कुरे, तर आभार प्रदर्शन किरण कोरे यांनी मानले. खासदार आमदारांची संमेलनाकडे पाठ. जिल्हास्तरीय साहित्य संमेलनासाठी मंत्री, खासदार, आमदार यासह अधिकारी, पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आलं होतं, परंतु संमेलनास कोणाचीही उपस्थिती नसल्यामुळे खासदार, आमदार यांनी संमेलनाकडे पाठ फिरवल्याची जोरदार चर्चा सभा मंडपात रंगली होती. ग्रंथ दिंडीने नागरिकांची मने जिंकली. शहरात ग्रंथ दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात घोडे, लेझिम पथक, वारकरी पथक विविध वेशभूषा परिधान करून गांधी चौक ते शिवराज पाटील चाकूरकर साहित्यनगरी मोरिया लॉन्सपर्यंत ग्रंथ दिंडी पोहोचली. साहित्याचे भाषिक योगदान. अभिजात मराठी भाषा व साठोत्तरी साहित्याचे भाषिक योगदान शाळा, महाविद्यालय तसेच साहित्य संमेलनातून मांडले पाहिजे, कारण भाषेचे योगदान मोठे आहे, असे मत डॉक्टर जयद्रथ जाधव यांनी तृतीय सत्रात व्यक्त केले. द्वितीय सत्रात धनंजय गुडसुरकर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम संपन्न झाला. आदर्श ग्रंथपाल नीतिमूल्य मार्गदर्शक तत्वे. आदर्श ग्रंथपाल नीतिमूल्य मार्गदर्शक तत्वे फोटो होर्डिंगचे प्रकाशन सोहळा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके व ग्रंथालयाचे विभागीय सहसंचालक सुनील हुसे यांच्या हस्ते फीत कापून प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी साहेबराव गायकवाड उपस्थित होते. दुसऱ्या एका व्यक्तीची त्या कोंबड्यावर नजर पडते. श्रावण महिना संपत आलेला असतो, तो म्हणतो मला हा कोंबडा ते काय पैसे घेणार, ठीक आहे, तो नाही पाहिजे, ते कापण्यासाठी आणलेला नाही, ते सांभाळण्यासाठी. तो म्हणतो मी सुद्धा सांभाळणार, तुम्हाला हा कोंबडा ते 2-3 काय करण्याची संधी मिळत आहे. आता हे आपलं अर्ध जग स्त्रियांपासून आहे, पण उर्वरित अर्ध जग स्त्रियांचं आहे, पण उर्वरित अर्ध जग सुद्धा स्त्रियांपासून आहे. म्हणून आपल्या मातृत्वाला, आपल्या नेतृत्वाला, आपल्या कर्तृत्वाला मी सलाम करते. स्त्री शक्ती, नारी ले जिम्मेदारी, तो बदले दुनिया सारी. नारी में है शक्ति अपार, वही करे जग का उद्धार. नारी करेगी श्रेष्ठ आचरण, दुनिया कहेगी वंदे मातरम, वंदे मातरम. म्हणजे भारतीय स्त्री ही, आपली भारतीय संस्कृती ही स्त्रियांवरच अवलंबून आहे. आणि स्त्रिया ह्या काय असल्या पाहिजेत, सशक्त असल्या पाहिजेत, सक्षम असल्या पाहिजेत, आर्थिकदृष्ट्या सुद्धा. कायदा लाईव्ह बातमीसाठी शिरूर अनंतपाळ तालुका प्रतिनिधी फतेह अली खान, संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.